चला सगळे रेडी आहेत. थर्ड चॅप्टर आपला फ्रॅक्शन्स, मॅथचा थर्ड चॅप्टर फ्रॅक्शन्स हे बघणार आहेत आपण. आणि त्याच्यामधला जो वल्गर फ्रॅक्शन्स आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ओके गाईज. येस अर्चित. 14 वल्गर फ्रॅक्शन्स. आता याच्यामध्ये काय आहे? लाईक फ्रॅक्शन्स, अनलाईक फ्रॅक्शन, ऑर्डर रिलेशन, कंपॅरिझन, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये फ्रॅक्शनचे प्रकार आहेत. फ्रॅक्शन मध्ये लाईक फ्रॅक्शन्स काय आहेत, अनलाईक फ्रॅक्शन काय आहे ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर असेंडिंग आणि डिसेंडिंग मधलं कंपॅरिझन बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑर्डर रिलेशन, म्हणजे ऑर्डर नुसार तुम्हाला काहीतरी ऑर्डर असतील किंवा ऑर्डर रिलेशन काय आहे, कसं परफॉर्म होतं ते आपण बघणार आहोत. आणि फ्रॅक्शन मध्येच 4 ऑपरेशन आपले होणार आहेत: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ओके. तर ते कसं असणार आहे, ते कसं वर्क करेल, त्याचे रूल्स काय आहेत हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. ओके गाईज. आता रीड केअरफुली अँड अंडरस्टँड. होल नंबर. आता होल नंबर मध्ये काय दिलंय बघा. फर्स्ट एक्झाम्पल, राहुल ब्रॉड 5 kg ऑफ पोटॅटोज. त्याच्यानंतर सेकंड आहे, धोनी स्कोर्ड 50 रन्स. आणि थर्ड आहे, गणेश वॉन्ट्स टू गो टू स्कूल ऍट 10 o'clock. ओके. तर याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं, ओके, ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्हाला एक डिफरन्स दिसेल की इथे बघा, आता इथे 5 घेतलेला आहे, राईट. त्याच्यानंतर इथे 50 घेतलाय आणि त्याच्यानंतर इथे 10 घेतलाय, म्हणजे ही कम्प्लीट व्हॅल्यू आहे. ओके. हे काय झाली, कम्प्लीट व्हॅल्यू झाली. पण आता फ्रॅक्शन मध्ये तसं असतं का? कम्प्लीट व्हॅल्यू भेटते का आपल्याला फ्रॅक्शन मध्ये? येस ऑर नो? कनिष्का अनम्यूट कर बेटा. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग बेटा. आता मला सांग, 5, 50 आणि 10 हे व्हॅल्यू कम्प्लिटेड आहेत का? कम्प्लीट व्हॅल्यू वाटतायत का तुला? नो मॅम. का नाही बरं? कनिष्का. आपल्याला शिकू दे सांग. कनिष्का बेटा. नाही माहित. नाही माहित मॅम. ओके. आता बघ, त्यांनी काय केलंय की राहुलने काय केलंय, 5 किलो पोटॅटो विकत घेतलेत, राईट. हे कन्फर्म आहे ना, 5 किलो. हे कशी आहे, राऊंड फिगर काय झाली, होल नंबर झाला ना हा. होल नंबर मध्ये 5 येतं, हम्म. 5 येतं, 50 येतं, 10 येतं, राईट. पण मी जर सांगितलं तुला की 1/4 kg ऑफ शुगर हे होल नंबर आहे, तर हा होल नंबर होईल का? 1/4. हम्म. येस ऑर नो सगळ्यांनी सांगायचंय. यस. हाऊ? 1 मिनिट. हा, कोण सांगेन म्हणा, 50 ही टोटल व्हॅल्यू आहे की 1/4 ही टोटल व्हॅल्यू आहे? येस स्पृहा. मॅम 50 आणि म्हणजे आता 1/4
आता आपण बोल नंबर मध्ये कसं 50 टोटल व्हॅल्यू आहे, पण हम्म. आपण जेव्हा त्याला फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट करतो हम्म. तेव्हा ते 1/4 होतं. ओके, बट 1/4 इज अ टोटल व्हॅल्यू ऑर नॉट? येस. कसं? आता म्हणजे आता 50 टोटल व्हॅल्यू आहे, आता 50च आपण हे केलं काय केलं वन आपण? बाय फोर 50च केलंच कन्वर्ट, नाही आपण. म्हणजे सॉरी हेच 1/4 म्हणजे किती झाले? जर समज तुझ्याकडे 100 रुपये असतील आणि त्याचं वन बाय हा फोर भाग म्हटलं तर किती होईल? 25, राईट? हा 25 येस. ओके, बट ती कम्प्लीट व्हॅल्यू हा वाटते का आपल्याला? भेटते का? जेव्हा आपण रीड करतोय नाही किंवा राईट करतोय तर ती कम्प्लीट व्हॅल्यू आहे का? नाहीये. नाही. बिकॉज ते काय आहे? फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन पाडलं जातं, राईट? फ्रॅक्शन केलं जातं. ओके, बट होल नंबर जे असतात ते काय असतात? 1, 2, ओके, किंवा मग हा सॉरी 50, 10, 5 हे काय झालं? टोटल होल नंबर आला ना आपल्याला. म्हणजे तिथे काही करायची गरज हो आहे का? आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? किंवा म्हणजे काही डोकं लढवायची गरज आहे का? नाही. 5, नाही. 50 आणि 10 हे कसं आहे? क्लिअर आहे. हा ठीक आहे, मॅथमॅटिकल लँग्वेज आहे त्यामुळे कसं 50 म्हटलं की आपल्याला समजून जातं किती सांगितलंय आपल्याला. बट 1/4 म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? गेस करावं लागतं की 1/4 मीन्स किती, राईट? ओके, हा ती 1/4 ही पण हो कम्प्लीट व्हॅल्यूच आहे. पण जेव्हा तुम्हाला फ्रॅक्शन माहित होईल तेव्हा ती 1/4 ही तुमच्यासाठी काय झाली? कम्प्लिटली टोटल व्हॅल्यू झाली, राईट? हा येस प्रोहा. येस. त्याच्यानंतर बघा, आता बघा इथे काय म्हणते, ती तिन्ही एक्झाम्पल दिले राहुल, धोनी आणि गणेशचं, राईट? तर इन दी अबो येस. सेंटेन्स 5 kg 50 runs or 10 o'clock is known as अ होल नंबर्स इन मॅथमॅटिकल लँग्वेज. म्हणजे हे जर आपण प्रॉपरली आपण जर बाहेर गेलो, ओके, व्यवहारिक जर गोष्टी करायला आपण नॉर्मल डेली रुटीनच्या, ओके, तर आपण काय करतो? पाव पाव किलो साखर द्या किंवा पाव किलो भाजी द्या, राईट? किंवा पावशेर आपल्याला हे द्या ते द्या, आपण ह्या गोष्टी वापरतो, राईट? पाव म्हणजेच काय असतं? 1/4 असतं. ओके, बट आपण येस. हे आपण कोणत्या लँग्वेज मध्ये वापरतो? डेली रुटीनच्या. बट हे जर मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये घेतलं तर आपण पाव केजी जर म्हटलं, राईट, 1/4 kg जर म्हटलं तर ती होल व्हॅल्यू होत नाही किंवा होल नंबर होत नाही. ओके, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये 5, 50, 10 असं जर येत असेल तरच ते काय होतं? होल व्हॅल्यू समजलं जातं. 100 असेल, 10,000 असेल, 1000 असेल, राईट? ओके, येस. आता बघा फ्रॅक्शन मध्ये काय दिलंय. फर्स्ट आहे राहुल ब्रॉट अ क्वार्टर 1/4 kg ऑफ शुगर. म्हणजे किती झाली? 1/4 म्हणजे हे क्वार्टर 1/4. 1 बाय हा क्वार्टर 25 ना. हम्म, 25. किती येईल सांग, सगळ्यांनी सांगा. क्वार्टर म्हणजे किती? आय थिंक 25. आणि 1/4 म्हणजे किती? 25 1 बाय ओके, 4. आता त्याच्यामध्ये बघा, इट्स बीन हाफ अँड हवर. हाफ आणि 1/2 दिले म्हणजेच किती? हाफ एन आवर म्हणजे 30. हाफ अँड हवर नाही दिलं. त्यांनी काय केलंय, आता क्वार्टर लिहिले आणि त्याच्यामध्येच ब्रॅकेटमध्ये त्याची व्हॅल्यू काय सांगितले? 1/4. ओके, म्हणजे किती झालं? 25, राईट? आणि त्याच्यानंतर खाली जे दिले, इट्स बीन हाफ. हाफ म्हणजे किती झालं? जर 100 असेल तर 50. हा आता हवर मध्ये दिले म्हणताना हाफ म्हणजे किती येईल? 30, 30. राईट? हाफ येस. म्हणजे किती येणार? 30 किंवा 30 30. मिनिट्स येणार, राईट? येस. 30 मिनिट्स. ओके, त्याच्यानंतर बघा, गणेश ड्रिंक्स 3/4 लिटर ऑफ मिल्क. आता 3/4 म्हणजे किती येईल मला सांगायचं. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये 75. सगळ्यांनी आन्सर द्यायचं.
मॅम ओके 75. 75. ओके. आणि 2/4 आलं असेल तर 2/4 ते माहित नाही कसं काय. हा म्हणजे आपण त्याला 100 ने हे करायचं ना, हा 2/4 ते म्हणजे ऑफ 50 येईल. वाले जर आपण क्वेश्चन. 100 जर आपली टोटल व्हॅल्यू जर ठेवली 100, ओके, तर 2/4 ठेवला तर किती होईल? 2/4 मीन्स 50. हा 50. ओके, हे लिहून हा घ्या किंवा ओके लक्षात कळालं. ठेवा. ओके. हे काय झालं? ह्या ज्या गोष्टी आता वरच्या ज्या गोष्टी आहेत होल नंबर्सच्या, ते टोटल व्हॅल्यूज दिसतात आपल्याला आहे तशा, राईट? आपण जे मॅथमॅटिक मध्ये यूज करतो, त्यामुळे याला काय म्हणतो आपण? टोटल नंबर्स किंवा होल नंबर्स. ओके. बट ह्या व्हॅल्यूज पण कम्प्लीटच आहेत, पण आपल्याला फ्रॅक्शन हा वर्ड आपल्यासाठी नवीन आहे, किंवा ह्या गोष्टी मॅथमॅटिकल मध्ये टोटल व्हॅल्यू मानल्या जात नाहीत. ओके. 1/4, आता 1/4 म्हणजे पण काय झालं? 25 झालं, हे आपल्याला माहितीये. ओके. बट हे मॅथमॅटिकल मध्ये आपण ह्याला टोटल व्हॅल्यू किंवा होल नंबर्स नाही म्हणू शकत. ह्याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन्स. ओके. येस. सिद्धी अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. काय झालं? काय डाऊट आहे? मॅम जर आता 1/2 मला समजलं, 3/4 समजलं, पण ती कशी आता मग जर आपल्याकडं 9 नाही 8/9 असेल तर काय येईल त्याचं? 8/9 असेल तर आपल्याला पुढचे व्हॅल्यूज पण बघावं लागतील, किंवा मग त्याच्यामध्ये मिनिंग काय दिलाय, त्याचा सेंटेन्स काय दिलाय, त्यावरून ठरवावं लागेल. ओके. ओके मॅम. मॅम हा, आता बघ इथं जर आपण तू मग पाहिलं जर सिद्धी, हे बघ इथं हवर दिलाय, राईट? हम्म, ओके. तर हवर दिलाय तर हाफ म्हटल्यानंतर किती येईल? 1 हवर. आता 1 हवरचा हाफ घेणार ना आपण, राईट? नुसतं हवर दिले तिथे, राईट? तर 1 हवरचं जर हाफ केलं तर किती होईल? 30 मिनिट्स, 30 minutes. राईट? येस ऑर नो गाईज? Yes, ma'am. तुषार बेटा अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. हा बोल बाळा. मॅम मी आता 10-5 मिनिटापूर्वी जॉईन झाले, म्हणून मला माहित नाही काय चालू आहे. ओके, फ्रॅक्शनचा पार्ट चालू आहे बाळा आपला. फ्रॅक्शन घेतोय आपण. तू नवीन आहे का? नाही. मग तुषार नाव मला पार्थ आणि हा माहितीये, आरव माहितीये. माझं नाव पार्थच आहे, पप्पाच्या मोबाईलने जॉईन केलंय. अच्छा अच्छा, तेच म्हणलं, तुझं तर नाव पार्थ आहे, तुझ्यासारखाच दिसतोय तो. ओके पार्थ. खूप दिवसांनी दिसायलास बाळा तू. 2-3 दिवस नव्हता का तू? हो, गावाला होतो. ओके, रेकॉर्डिंग भेटलेत मग तुला? हो. ओके. हे फ्रॅक्शन मध्ये आपण होल नंबर्स मध्ये काय असतं पार्थ मला सांग? 1 2 3 4 5
एक्सेट्रा हे व्हॅल्यूज आपण काय करतो, होल नंबर्स म्हणून धरतो, राईट? येस पार्थ? ओके. हो. पण तेच फ्रॅक्शन मध्ये 1/4 आहे, तर हे 1/4 ही होल नंबर होईल का? नाही. होईल. ओके, होईल, पण कधी होईल? जेव्हा तुम्हाला फ्रॅक्शन माहिती आहे. बट हे होल नंबर्सच आहेत. जर तसं बघायला गेलं, आपण जर असं बेसिकली जर बघायला गेलं जनरली, तर ते होल नंबर्सच आहेत. पण मॅथमॅटिकल नुसार ह्या फ्रॅक्शन्स, या गोष्टींना फ्रॅक्शन्स बोललं जातं. आणि हे जे 10, 50, 5 हे दिसतं ना, हे होल नंबर्स मानले जातात. ओके, हेच आपण पाहिलंय सध्या. येस पार्थ? हा. ओके. माझा व्हॉइस येतोय ना बाळा? हो. क्लिअर आहे? हो. ओके. In the sentence above, a quarter, half an hour, or 3/4 liter is things that are incomplete in a transaction are called fraction. म्हणजे ह्या थिंग्स काय आहेत, ह्या गोष्टी काय आहेत? इनकम्प्लीट आहेत, बरोबर? इन अ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन? कोण सांगेल ट्रान्झॅक्शन? येस रेया, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन ठेवायचं. मॅम ट्रान्झॅक्शन बोल बाळा. बोला. मॅम ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की इथून तिकडे ट्रान्सफर करणे. जसं की आपण एकामेकांना पैसे राईट. ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे पास करतो. येस, ट्रान्झॅक्शन करतो. मग ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला काय होतं, आता 1/4 सांगितलं, 3/4 सांगितलं, किंवा 1/2 असे जर गोष्टी सांगितल्या, तर हे काय होईल आपल्याला, हे करता येईल का आपल्याला पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन एनिथिंग करायचं असेल, रिझर्वेशन करायचं असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला काय होईल, इनकम्प्लीट वाटतील किंवा आपल्याला ते इझी जाणार नाही, राईट? त्यामुळे ह्या काय आहेत, येस मॅम. इनकम्प्लीट आहे. त्यामुळे यांना काय म्हणतात, आपण आपण काय बोलू शकतो यांना, फ्रॅक्शन्स. येस. येस मॅम. काही डाऊट असेल तर डाऊट म्हणून टाकायचं. ओके. आता बघा, स्टडी द टेबल. ओके, ते या रीड करायचं बघा. हा मॅम. Study the table. Diagram. Circle has been given. Shaded part 1/4. Fraction writing 1/4. Fraction reading 1/4. Reading in words a quarter. Decimal fraction writing 0.25. Yes. Second, diagram. Diagram is given. Circle. Two सगळ्यांनी part लक्ष is द्या, shaded. ह्या गोष्टी लक्षात घ्या. स्पृहा, इकडे लक्ष पाहिजे बाळा. Shaded part या 2 डायग्रामचा upon 4. स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. ओके, जर कोणाकडे Fraction writing हम्म 2/4. Fraction reading 2/4. Reading in words a half. Decimal fraction writing 0/50. आता बघा, याच्यामध्ये रेयाने जे रीड केलं, ओके, रेयाने जे रीड केलंय त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज दिल्यात आपल्याला, एक 1/4 आणि दुसरी आहे ती 2/4. आता 1/4 म्हणजे काय, एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये 4 पीसेस आहेत. ओके, जसं मी एक वेळेस तुम्हाला दिलं, तुम्ही मे बी नसेल. आता पिझ्झा आपण घेतला, पिझ्झाचे जर आपण 4 कम्प्लीट टोटली सेम जर आपण भाग केले, पार्ट पाडले, ओके, आणि त्याच्यामधला 1 घेतला आणि बाकीचे 3 ऍज इट इज तसेच ठेवले, तर 4 मधला किती घेतलाय, 1 घेतला ना, त्यामुळे 1/4. तेच आपण रायटिंग मध्ये पण कसं लिहितो, 1/4 किंवा 1/4. ओके,
तेच फ्रॅक्शन रीडिंग करताना काय करतो 1/4, त्यालाच आपण काय म्हणतो क्वार्टर. ओके. आणि जर ते क्वार्टर असेल तर त्याचे व्हॅल्यूज किती येतील 25. बट जर डेसिमल मध्ये तुम्हाला रायटिंग करायला सांगितलं तर डेसिमल मध्ये काय येईल 0.25. ओके. ऍज इट इज तसंच 2/4चा पार्ट, शेडेड पार्ट किती आहे 2 आहेत, राईट. म्हणजे शेडिंग केले किंवा ड्रॉइंग केलेला पार्ट किती आहे 2 आहे. 2 आणि टोटल किती आहेत भाग 4, त्यामुळे 2/4. ओके. त्याच्यानंतर फ्रॅक्शन रायटिंग मध्ये आपण काय लिहिणार 2/4. ओके. फ्रॅक्शन रीडिंग पण कसं करायचंय 2/4, त्यालाच आपण काय म्हणतो अ हाफ. 1/2 असेल किंवा 2/4 असेल तर ते काय झालं हाफ झालं, राईट. लक्षात घ्यायचं 1/2 जरी असेल किंवा 2/4 असेल तर ते किती झालं हाफ झालं. आणि तेच जर आपल्याला रायटिंग मध्ये लिहायचं झालं तर 50 येईल. बट जर डेसिमल मध्ये लिहायचं झालं तर 0.50 येईल. हे लक्षात घ्यायचंय. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? अर्चित अनम्यूट करायचंय. क्लिअर आहे बाळा? येस. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? हो. हम्म. तसंच इथे पण दिलंय बघा. अर्चित रीड करायचं फास्ट मध्ये. 3/4, 3/4, 3/4, 3/4, 0.75. 4/4 is equal to 1, 1, 1 whole, 1, 1. आता 4/4 मध्ये कसं येईल? हॅलो अर्चित, आन्सर करायचं बघा. हा मॅम. आता 3/4 म्हणजे 4 भाग आहेत. टोटल पार्ट किती आहेत 4 आहेत. पण त्याच्यातले घेतलेच हो. किती आहेत 3 घेतलेत, म्हणून 3/4 म्हणजेच किती 3/4. हो. म्हणजे आन्सर काय येईल 75. बट इन डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर काय येईल 0.75. लक्षात घ्यायचंय किंवा रीड करून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट काढा, रायटिंग मध्ये लिहा, काहीही करा. पण हे गोष्टी लक्षात ठेवा, हे गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पुढे जाऊन. ओके. त्याच्यानंतर बघा 4. आता 4 मधले 4 ही पार्ट घेतले तर काय होईल 1 म्हणजे होल झाला. ओके. 1 तर त्याची व्हॅल्यू किती येईल सांगायचं सगळ्यांनी. 100 येईल. ओके. आणि डेसिमल मध्ये काय येईल व्हॅल्यू 0. 0 कशी येईल व्हॅल्यू डेसिमल मध्ये, कोणी सांगितलं? मॅम 0.100. 0.100 किंवा 0.1 म्हणू शकता. ओके. चला नेक्स्ट पार्ट घेऊयात. आता फर्स्ट आहे लाईक फ्रॅक्शन्स. आता लाईक फ्रॅक्शनची कंडिशन काय आहे बघायचं, लक्षात ठेवायचं मिनिंग. लाईक फ्रॅक्शन इन दिस एक्झाम्पल ऑफ फ्रॅक्शन द डिनॉमिनेटर आर इक्वल. म्हणजे याचं काय असतं आता बघा, याच्यामध्ये डिनॉमिनेटर कशाला म्हणतात आणि न्यूमरेटर कशाला म्हणतात. ओके. आता हा जो वरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात आपण न्यूमरेटर. न्यूमरेटर. ओके. आणि त्याच्या खाली जो पार्ट येत असतो त्याला आपण काय म्हणतो डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर. येस. ओके. तर आता याच्यातलं काय म्हणते त्याने की ह्याचं लाईक फ्रॅक्शन मध्ये काय असतं डिनॉमिनेटर म्हणजे हा जो पार्ट असतो, डिनॉमिनेटर म्हणजे खालचा पार्ट, तो काय असतो सेम असतो. ओके. म्हणजे 3 फ्रॅक्शन दिले असतील, 4 दिले असतील, 5 दिले असतील, एनिथिंग. ओके. तर त्याचं जे डिनॉमिनेटर असतं ते सेम असतं, इक्वल असतं. जर 5 असेल तर दुसऱ्याचं पण 5 असतं. जर एकाचं 3 असेल तर दुसऱ्याचंही 3 असू शकतं. ओके. बट न्यूमरेटर हे चेंज असू शकतं. ओके. न्यूमरेटर डिफरंट असू शकतात. हे काय झाले लाईक फ्रॅक्शन्स. ओके. त्याच्यानंतर सेकंड बघा. आता पॉइंट काय दिलाय त्याच्यामध्ये बघा.
मध्ये काय दिलं, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. फाईल ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग लाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन मध्ये जर तुम्ही ऍडिंग किंवा सबट्रॅक्शन करत असाल, ओके, वी ऍड अँड सबट्रॅक्ट द न्यूमरेटर. आपल्याला फक्त काय करायचंय, न्यूमरेटर घ्यायचंय दोन्ही साईडचं. ओके, आता एक्झाम्पल मध्ये दिसते तुम्हाला 4/5 प्लस 3/5. तर तुम्हाला काय करायचंय, न्यूमरेटरची ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल ते करायचंय. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी मग, 4/5 प्लस 3/5 घेतलं, तर 4 + 3 ची काय केली, ऍडिशन केली. ओके, आणि 5 ऍज इट इज डिनोमिनेटर आहे ते ऍज इट इज 5 घेतलेला आहे. ओके, तर त्याचा आन्सर काय येईल, 7/5. ओके, ऍज इट इज. सबट्रॅक्शन मध्ये कसं करायचंय, 1 मिनिट हा. तसंच ह्याच्यामध्ये बघा, सबट्रॅक्शन मध्ये 5/2 घेतलंय, -3/2 इज इक्वल टू 5 - 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती आला आन्सर, 2/2. म्हणजे तुम्हाला जर इथं तुम्ही लक्ष दिलं तर याच्यामध्ये जे तुमचे डिनोमिनेटर आहेत ऍज इट इज घ्यायचे आहेत तसेच्या तसे, कारण डिनोमिनेटर काय असतो, सेम आहे. ओके, फक्त तुम्हाला जर करायचं असेल ऍडिंग सबट्रॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, न्यूमरेटरच फक्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचंय. ओके, समीरा अनम्यूट कर बाळा. येस मॅम. काय सांगितलं मी, मॅम तुम्ही म्हटले जेव्हा जर लाईक फ्रॅक्शन असेल म्हणजे न्यूमरेटर वेगळा आणि डिनॉमिनेटर सेम, तर मग हा, आपल्याला फक्त न्यूमरेटरचीच ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची. येस, ते कशामध्ये येतं, लाईक फ्रॅक्शन मध्ये. ओके, हो. द नंबर इज टेकन ऍज द ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ द इंटरसेक्शन. म्हणजे तेव्हा ज्यांचं तेव्हा इंटरसेक्शन जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला काय करायचंय, ऍडिंग सबट्रॅक्शन करून आहे तो नंबर खालचा आहे तसंच ठेवायचंय. ओके, खालचा जो डिनॉमिनेटर असतो तो ऍज इट इज घ्यायचा आहे. ओके, त्याच्यात काही चेंज करायचा नाही. कंपॅरिझन ऑफ लाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन मध्ये कंपॅरिझन कसं करतात किंवा कसं असतं, इन दिस लाईक फ्रॅक्शन द फ्रॅक्शन हुज न्यूमरेटर इज स्मॉलर इज अ स्मॉलर फ्रॅक्शन, फाईल हुज न्यूमरेटर इज बिगर इज अ बिगर फ्रॅक्शन. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, जर एखाद्या फ्रॅक्शन मध्ये जर न्यूमरेटर हा बिगर असेल तर तो बिगर फ्रॅक्शन झाला.